चला शिकूया आसन. यामध्ये आज आपण शिकणार आहोत अर्धचक्रासन. अर्धचक्रासनाचे फायदे तर खूप आहेत. अर्धचक्रासनामध्ये पाठीच्या मणक्याला ताण पडतो, त्यामुळे त्यात रक्ताभिसरण होऊन मणक्याचे आरोग्य सुधारते. त्याचप्रमाणे छातीच्या स्नायूंची ताकद वाढते आणि श्वसनक्रिया सुद्धा आपली त्याच्यामुळे चांगली होते. मनाला ऊर्जा देणारे हे आसन आहे. आणि त्याचप्रमाणे खांदे आणि मानेचे स्नायू आणि जॉईंट्स यांना सुद्धा हे आसन मजबूत करतं. परंतु हे आसन करत असताना आपण करत असतो काही चुका. जसं की या व्हिडिओमध्ये पहा, मी जेव्हा मागे वाकते त्यावेळी कमरेच्या स्नायूंना, कमरेच्या जॉईंटला पुढे ढकलून मी मागे वाकत आहे. आपल्यापैकी बरेचसे जण हे आसन करताना अशा प्रकारे हे आसन करतात. परंतु कमरेच्या जॉईंटमधून जेव्हा आपण मागे वाकतो त्यामुळे मणक्याला जो ताण पडायचा आहे तो तर पडतच नाही, परंतु कमरेचे स्नायू आणि जॉईंट सतत पुढे ढकलल्याने कंबर दुखी मात्र वाढू शकते. मग आता पाहूया की आसनाला करण्याची योग्य पद्धत काय आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा एकतर दोन्ही हात क्रॉस करून दोन्ही हातांचे तळवे दोन्ही खांद्यांवर ठेवा. एक खोलवर श्वास भरा आणि त्याच्यानंतर सावकाश श्वास सोडत डोक्याची मागची बाजू जमिनीच्या दिशेने मागे जात हळूहळू हळू वर पहा. आणि जसं जसं आपण डोकं मागे नेत आहोत तसे तसे दोन्ही खांदे एकमेकांपासून लांब नेत छातीच्या पिंजरावर उचलण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये कमरेचा आपल्याला हालचाल करायची नाही, छातीच्या पिंजऱ्यामधून आपण मागे वाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसऱ्या पद्धतीने आपण विठ्ठलासारखे दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवून उभे राहणार आहोत. दोन्ही हातांचे अंगठे मागे सरकवत दोन्ही हातांचे अंगठे एकमेकांना चिकटतील अशा पद्धतीने आपण उभे राहूया. दोन्ही कोपर सुद्धा मागून खेचायचे. काहीसे अशा पद्धतीने ही स्थिती दिसेल. त्याच्यानंतर हे दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहिले की पुन्हा एकदा खोलवर श्वास भरायचा. डोक्याची मागची बाजू जमिनीच्या दिशेने मागे जाऊ देत डोकं आणि मान याच्यावर अतिरिक्त ताण न देता हळूहळू हळू छातीचा पिंजरा वर उचलत छातीचे मणके जे आहेत त्यामधून आपण मागे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत पुन्हा एकदा मध्ये यायचं आहे. आणि हो, दरवेळी हे आसन केलं की पुन्हा एकदा पुढे वाकण्यासाठी विसरू नका. त्यानंतर सावकाश आपण श्वास घेत मध्ये येऊ शकतो आणि हे आसन पूर्ण होईल. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने केलेलं आसन कसं दिसतं आणि योग्य रीतीने कसं हे तुम्ही पाहू शकता. माहिती आपल्याला आवडल्यासच सबस्क्राईब करा.